आता तिथे आम्हाला बोट बीट टाकू ना काही कोणाशी करत बोला। जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी। मी इथं प्रथमतः आपले सर्व जागरूक पत्रकारांचं पहिले अभिनंदन करू इच्छितो की ते शहरातल्या अनेक कानाकोपऱ्यात फिरून जिकडं भूतकाळात निकृष्ट काम झाले आहे असे कामं निर्देशनास आणून देत आहे। त्यापैकीच हा नदी काठचा संत रविदास महाराजांच्या उद्यानाजवळचा हा रस्ता प्रशासक काळ झालेला आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे उभाटा सेनेच्या एक माजी उमेदवारांनीच हा रस्ता केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी ड्रेनेज लाईनचं जे काम चालू होतं ते मजिप्राच्या अंतर्गत चालू होतं। त्यांनी ही नीट व्यवस्थित प्रेसिंग रोलिंग न केल्यामुळं हा रस्ता काही प्रमाणात दसला गेलेला आहे। तरी आम्ही या ठिकाणी या कामाची पाहणी करण्यासाठी आलेलो होतो भारतीय जनता पार्टी धुळे महानगरच्या वतीने आणि आम्ही आयुक्त साहेबांना एक निवेदन द्यायला जाणार आहोत। त्याच्यात या कामाची निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची आहे ती जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदार असो, अधिकारी असो, कर्मचारी असो, जो कोणी यंत्रणा असेल त्याच्यावर त्यांनी कठोर कार्यवाही करावी आणि तत्काळ या कामाची दुरुस्ती करावी। आणि जसंच काल आमचं मॅसेज फिरलं होतं आम्ही आंदोलन करणार, तर या कामाची दखल घेतली गेलेली आहे आणि सदरील काम चालू झाल्याचं आमचं निर्देशनास येत आहे। जरी काम झालं तरी पण आम्ही या कामाच्या पाठीमागं लागणारच आहोत आणि जो याला जबाबदार आहे, जनतेचे जो पैशाचा इकडं गैरउपयोग झाला, दुरुपयोग झाला आहे, त्याच्यात कोण जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित करून नक्कीच आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात लावणार आहे। आणि याच्या पुढं असेच जे काम करणार आहेत, निकृष्ट काम करणार आहेत, त्यांनाही या माध्यमातून एक भारतीय जनता पार्टीमार्फत इशाराच आहे का जरी तो ठेकेदार कुठल्याच पक्षाचा असो, कोणाचाही कार्यकर्ता असो, तर निकृष्ट दर्जाचं काम हे खपवलं जाणार नाही आणि जे भूतकाळातही झालेलं आहे तेही आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत।